विद्यार्थी मित्रांनो, आज रविवार दिनांक 6/9/2020 रोजी आपण जो महत्त्वाचा भाग आणि घटक पाहणार आहोत तो म्हणजे पाश्चिमात्य राजकीय विचारवंतातील प्लेटो हा जो पहिला विचारवंत आहे, तो पहिला विचारवंत गेल्या 1-1.25 महिन्यापासून आपण अभ्यासत होतो. आज त्यांच्या विचाराचा समारोप या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. म्हणजे प्लेटोचे राजकीय विचाराचं मूल्यमापन, एकंदरीत राजकीय विचाराचं मूल्यमापन कसं आहे, त्यांचे विचार कसे वाटले, त्यांच्या विचारामध्ये काय उणिवा होत्या, त्यांच्या विचारामध्ये काय फायदे होते इत्यादी अनुषंगानं चर्चा आणि विचारविनिमय करायचा आहे. मित्रो, आजपर्यंत आपण प्लेटो हा विचारवंत पाहत असताना प्लेटोचे वेगवेगळे ग्रंथ पाहिले, प्लेटोची न्यायाची संकल्पना पाहिले, शिक्षणविषयक विचार पाहिले, आदर्श राज्याविषयीचे विचार पाहिले, साम्यवादाविषयीचा विचार पाहिला, शिक्षणविषयक विचार पाहिलं, राज्याचं केलेलं त्यानं वर्गीकरण पाहिलं. या सगळ्या भागाचा विचार आणि अभ्यास केल्यानंतर साम्यवादाची संकल्पना पाहिली. या सगळ्या विचाराचा अभ्यास केल्यानंतर प्लेटोने राजकीय विचारामध्ये निश्चितच मोलाची भर घातलेली आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. परंतु कुठलाही एखादा व्यक्ती असो, विचारवंत असो किंवा कुठलाही एखादा लेखक असो, त्या काळचं अपत्य असतं. त्या काळामध्ये ज्या परिस्थिती आहे, जी समस्या आहे, जी अडचण आहे, ती अडचण डोळ्यासमोर, नजरेसमोर ठेवून त्यानं ते लेखन केलेलं असतं. त्याला प्लेटोसुद्धा अपवाद नाही. जवळपास 2300 वर्षापूर्वी प्लेटोने मांडलेले विचार हे त्या काळाच्या अथेन्स परिस्थितीशी अनुकूल आणि पूरक अशा प्रकारचे होते. तरीही नंतरच्या कालखंडामध्ये कदाचित हे विचार थोडेसे कालबाह्य होऊ शकतात किंवा कालबाह्य म्हणण्यापेक्षा त्या परिस्थितीचं प्रतिनिधित्व, त्या परिस्थितीची गरज भागू शकत नाहीत, तहान भागू शकत नाहीत, म्हणून पर्यायाने त्यांच्या विचारावर टीका टिप्पणी होत असते आणि त्याला प्लेटोसुद्धा अपवाद नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रहो, प्लेटोच्या संदर्भामध्ये अरिस्टॉटलनीसुद्धा आपले विचार व्यक्त केलेले आहेत. अरिस्टॉटल हा प्लेटोचा विद्यार्थी होता, परंतु प्लेटोलासुद्धा अरिस्टॉटलचे काही विचार पटलेले नाहीत, म्हणून अरिस्टॉटल म्हणतो की प्लेटोचे विचार हे काल्पनिक आहेत. आता काल्पनिक आहेत म्हणत असताना प्लेटोचे विचार काल्पनिक का वाटतात, त्याचं कारण काय आहे? तर मित्रो, हा भाग फार महत्त्वाचा आहे. त्या काळामध्ये कुठल्याही व्यक्तीला, विचारवंताला विचार मांडायची संधी होती आणि निर्भीडपणे विचार मांडले जात होते. आजच्या परिस्थितीमध्ये एखादा विद्यार्थी एखाद्या गुरुच्या विषयी जर काही थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला तर नाही, खूप चुकलेला आहे, तो खूप शहाणा झालेला आहे असं म्हटलं जातं. म्हणजे वैचारिक पातळीवर आपले काही मतभेद असू शकतात, हे प्लेटोलाही मान्य होतं आणि अरिस्टॉटलने ते मान्य केलेले आहेत. म्हणजे मला सांगायचं असं आहे की प्लेटोच्या विचारामध्ये काही बाबतीमध्ये बदलत्या परिस्थितीनुसार बदल झालेले असतात. ते बदल अनेक विचारवंताच्या लक्षात आलेले आहेत. आता अरिस्टॉटलसारखा विचारवंत प्लेटोच्या संदर्भाने मत मांडत असताना थोडंसं प्लेटोचे विचार काल्पनिक होते असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानामध्ये प्लेटोने फार मोठे विचार मांडलेले आहेत, नाव मोठं कमवलेलं आहे आणि त्याच्याकडून अपेक्षासुद्धा लोकांच्या खूप मोठ्या होत्या. त्याची कीर्ती केवळ प्राचीन काळापुरतीच मर्यादित नाही, तर आजच्या परिस्थितीला पूरक अशा प्रकारचे प्लेटोचे विचार असल्याचं आपल्याला दिसून येतात. जवळपास 2300 वर्षापूर्वी मांडलेले विचार आजही जसेच्या तसे आहेत. त्याचा रिपब्लिकसारखा ग्रंथ असेल, स्टेट्समॅनसारखा ग्रंथ असेल, द लॉज नावाचा ग्रंथ असेल, या ग्रंथामध्ये त्यांनी आपले राजकीय विचाराची मांडणी केली आहे आणि ही मांडणी करत असताना प्रामुख्याने संपूर्ण समाजाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा होती. परंतु प्लेटोचे राजकीय विचार वास्तवात येणं फार कठीण होतं. एका आदर्श राज्याच्या ध्येयाने भारलेला होता. त्याच्या विचाराची उंची खूप मोठी होती, परंतु ते विचार प्रत्यक्षात येणं खूप अवघड आणि कठीण होतं, म्हणून त्याचे विचार काल्पनिक आहेत असं म्हटलं जातं. मित्रहो, प्रामुख्याने आपण विचार करत असताना आधुनिक काळातील अनेक विचारवंतांनी प्लेटोच्या राजकीय विचारावर वेगवेगळ्या प्रकारची टीका केलेली आपल्याला दिसून येतं. ती टीका अशी आहे की सुप्रसिद्ध विचारवंत विल ड्युरंट यांच्या मते प्लेटोचे विचार म्हणजे केवळ त्याच्या कल्पनांचं रंजन होतं. त्याने तात्विक व आदर्शवादी विचारांना प्रत्यक्ष व्यवहारात उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु प्लेटोचे तात्विक विचार खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकलेले नाहीत असं त्याचं म्हणणं आहे. प्लेटोने सुचवलेला आदर्श राजा म्हणजे तत्त्वज्ञ राजा प्रत्यक्षात भेटणं खूप अवघड आणि कठीण आहे. फ्रेडरिक पॉलॉक नावाचा विचारवंत म्हणतो की प्लेटोची राजकीय विचारसरणी म्हणजे एखाद्या प्रतिभावंत कवीच्या काव्याप्रमाणे होती. म्हणजे कवी जशा पद्धतीने कल्पनेच्या आहारी जाऊन कविता करतो तशा पद्धतीची मांडणी आणि
लेखन त्यांनी केलेलं आहे असं फ्रेडरिक पॉलॉक याचं म्हणणं आहे. अमेरिकेतील प्रख्यात न्यायाधीश ब्रॉन्डिज यांनी प्लेटोची आदर्श राज्याची योजना म्हणजे त्यासंबंधीचे विचार म्हणजे मानवी बुद्धीला आजपर्यंत सुचली नसेल अत्यंत वेडेपणाची कल्पना होती अशी त्यांनी टीका केलेली आहे. अरिस्टॉटलसुद्धा त्याचा विचार होत की जो त्याचा विद्यार्थी आहे, शिष्य आहे, की जो शिष्य त्याच्या अकॅडमी नावाच्या पाठशाळेमध्ये शिकला, प्रत्यक्ष विद्यार्थी म्हणून त्याच्या हाताखाली त्यानं काम केलं, त्यानंसुद्धा त्याचे विचार काही अंशी त्याच्यावर टीका केलेली आहे. तो काय म्हणतो हेही आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. प्लेटोच्या मते त्यांनी, मी तुम्हाला या ठिकाणी अंडरलाईन करून सांगणार आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्लेटोने मांडलेले साम्यवादी विचार काल्पनिक आणि तर्कसंगत होते, कारण तो आदर्श राज्य, आदर्श तत्त्वज्ञ निर्माण करणं अत्यंत कठीण होतं. प्लेटोने विवाह संस्था, कुटुंब संस्था, खाजगी मालमत्ता आणि संपत्ती यांना आपल्या साम्यवादी विचारात स्थान न देता आदर्श समाजव्यवस्था उभी करण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा मागोवा न घेता, लोकांच्या भावनेचा विचार न करता अशा प्रकारचे विचार प्रत्यक्षात येणं कठीण आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकंदरीत बऱ्याच विचारवंतांनी त्याच्यावर टीका केलेली आहे, ज्यामध्ये फ्रेडरिक पॉलॉक असेल, त्यानंतर जेफरसन असेल, अरिस्टॉटल असेल, वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेली आहे. म्हणून आपण त्यांचे नेमके विचार कुठं थोडेसे खटकणारे आहेत किंवा कुठं प्रत्यक्षात येऊ शकलेले नाहीत हे मला या निमित्तानं सांगायचं आहे. तर मित्रहो, आपण पाहत असताना त्याचा शिक्षणविषयक विचार जर आपण पाहिला तर केवळ 2 वर्गापुरतीच शिक्षण व्यवस्था त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे राज्यकर्ता वर्ग आणि सैनिक वर्ग या 2च वर्गांना शिक्षण द्यावं. शेतकरी, कामगार, कष्टकरी, मोलमजूर करणारा, काबाड कष्ट करणाऱ्याला त्यांनी शिक्षण दिलेले नाही. यावरून त्याची शिक्षण व्यवस्था पक्षपाती स्वरूपाची होती. नेक्स्ट टीका आपल्याला करता येईल ते म्हणजे त्याची समाजरचना. प्लेटोचे समाजरचनेविषयीचे विचार आपण पाहत असताना 3 वर्गामध्ये त्यांनी समाजाची विभागणी केलेली आहे. तुम्हाला माहीत आहे, तो आदर्श राज्याच्या ध्येयाने भारावलेला विचारवंत होता. त्याला आदर्श राज्य निर्माण करायचं होतं, परंतु हे आदर्श राज्य निर्माण करत असताना त्यांनी समाजामध्ये 3 वर्ग महत्त्वाचे मानलेले आहेत. बाकीच्या वर्गांचा त्यांनी विचार केलेला नाही. ज्याच्यामध्ये पहिला वर्ग आहे राज्यकर्ता वर्ग, ज्याच्याकडे बुद्धी आहे त्यांनी राज्य केलं पाहिजे. दुसरा आहे साहसप्रधान वर्ग, ज्याच्याकडे साहस आहे त्यांनी सैनिक क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे, देशाचं संरक्षण केलं पाहिजे. आणि तिसरा आहे वासनाप्रधान वर्ग, म्हणजे ज्याला आपण कष्टकरी वर्ग किंवा आजच्या भाषेमध्ये शेतकरी वर्ग म्हणूया, अशा प्रकारचा भाग त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. मला सांगावंसं वाटतं की अरिस्टॉटलला याची जाणीव नसावी का? याशिवाय समाजामध्ये काही वर्ग असतात ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती नसते, ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारची मेहनत करण्याची तयारी असूनसुद्धा त्यांना काम हाताला मिळत नाही. अशा लोकांसाठी त्यांनी काय केलेलं नाही. म्हणून प्लेटोचे हे विचार थोडेसे अप्रस्तुत वाटतात. नेक्स्टचा भाग आहे साम्यवादी विचाराची जाचक कल्पना. आता साम्यवादी विचाराची जाचक कल्पना म्हणजे काय? तर त्याने साम्यवाद स्त्रियांचा आणि संपत्तीचा साम्यवाद सांगितलेला होता, की ज्या स्त्रियांच्या संपत्तीच्या साम्यवादामध्ये स्त्रियांनी विवाह करू नये, त्याच्यानंतर राज्यकर्ता वर्ग, सैनिक वर्गाने या दोन्ही वर्गांनी विवाह करू नये, कुटुंब संस्थेमध्ये राहू नये, म्हणजे संपत्ती बाळगण्याचा त्याला अधिकार नाही, खाजगी संपत्ती नाही, कनक आणि कांता या 2 गोष्टीपासून अलग राहावं असं प्लेटो म्हणतो. यावरून व्यक्तींच्या व्यक्तिगत जीवनांचा आणि भावनांचा विचार प्लेटोच्या एकंदरीत त्याच्या विचारामध्ये दिसून येत नाही. म्हणून हे विचार अप्रस्तुत वाटतात. त्याचा तत्त्वज्ञ राजा जर पाहिला तुम्ही, आणखीन एक टीका केली जाते की प्लेटोने तत्त्वज्ञ राजा सांगितला होता. आता प्लेटोचा तत्त्वज्ञ राजा कसा आहे तर त्याचा आदर्श आहे. त्याच्याकडे एवढे चांगल्या गुणांचा समुच्चय आहे की तो जर या ठिकाणी पृथ्वीतलावर सापडला तर खऱ्या अर्थाने चांगल्या राज्याचं प्रतिनिधित्व करू शकतो. परंतु एवढे चांगले गुण असूनसुद्धा जर त्याला संपत्ती बाळगण्याचा आणि कुटुंब संस्थेमध्ये राहण्याचा अधिकार नाही दिला नाही तर तो तत्त्वज्ञ राजा कसाच व्यवस्थित पद्धतीने काम करू शकेल, कशा पद्धतीने तो चांगला वाटचाल करू शकेल. म्हणजे प्लेटोची ही जी धारणा आहे ती धारणा केवळ स्वार्थी आणि परावलंबी अशा प्रकारची असल्याची आपल्याला दिसून येते. ही एक या ठिकाणी टीका केली जाते. तत्त्वज्ञ राजा सर्वगुण संपन्न असला पाहिजे, हुशार असला पाहिजे, विद्वान असला पाहिजे, लायक असला पाहिजे, जनतेचे भावनेचा आदर करणारा असला पाहिजे, साहसी असला पाहिजे
आणि जनतेला कठीणात कठीण मार्गातून संकटातून बाहेर काढणारा असला पाहिजे वगैरे वगैरे तो म्हणतो. मग असा राजा, असा शासक जर विवाह संस्थेमध्ये, कुटुंब संस्थेपासून अलग राहत असेल, बंदिस्तपणे जीवन जगत असेल, सामुदायिकपणे जीवन जगत असेल, तर असा शासक, असा राजा आता या प्रतितोलावर भेटणं कठीण आहे, अशा प्रकारचं त्याला वाटलं. आणि नंतर त्याच्या लॉज विचारवंतामध्ये, लॉज या ग्रंथामध्ये त्यांनी आपले विचार उतार वयामध्ये, वृद्ध अवस्थेमध्ये बदलले. यावरून प्लेटो हा अवास्तविक आणि काल्पनिक विचारवंत होता, ही एक टीका आहे. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे प्लेटोच्या विचारामध्ये त्याने केवळ नैतिकतेवर जास्त भर दिलेला आहे. नीतिमत्ता, आदर्श, कल्पना या गोष्टीचा त्यांनी जास्त विचार केलेला असल्यामुळे हे विचार आजच्या परिस्थितीशी सुसंगत नाहीत, असंही या ठिकाणी म्हटलं जातं. वरीलप्रमाणे प्लेटोच्या विचारावर टीका टिप्पणी होत असली तरी त्याचे पूर्णतः विचार टाकाऊ आणि फेकून देणारे आहेत, असं म्हटलं तर राज्यशास्त्राचे विद्यार्थी या नात्यानं आपलं ते अप्रस्तुतपणाचं ठरणार आहे. म्हणून त्याच्या विचारामधून काही घेण्यासारखं आहे, हेही आपण काही मुद्द्याच्या स्वरूपामध्ये अधिकचे विश्लेषण न करता मी या ठिकाणी सांगणार आहे. 2300 वर्षापूर्वी मांडलेले विचार हे आजही उपयुक्त ठरतात, त्याचं आपण थोडं विश्लेषण करा. दुसरा मुद्दा आहे राजकीय विचाराची बैठक. म्हणजे प्लेटोने एक निश्चित अशा प्रकारची राजकीय विचाराची बैठक घालून दिलेली आहे. पूर्वी राजकीय व्यवस्था स्थिर आणि कायम स्वरूपाची असते, हा एक विचार दोलायमान स्वरूपाचा होता. तिसरा आहे सामाजिक न्यायाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे आदर्श राज्याकडे वाटचाल करायचं असेल तर न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या गुणवत्तेप्रमाणे काम आणि त्याला संधी दिली पाहिजे, हा प्लेटोने विचार मांडून गुणवत्तेचा काही अंश विचार केलेला आहे, हेही त्याच्या विचाराचे गमक आहे. चौथा आहे कर्तव्य पालनावर अधिक भर. प्लेटो हा आदर्श राज्याचे ध्येयाने भारावलेल्या विचारून चांगल्या महासत्ताक राज्याची निर्मिती करू इच्छित होता. आजच्या भाषेमध्ये, मागच्या भाषेमध्ये आदर्श राज्य ज्याला म्हणूयात, अशा आदर्श राज्यामध्ये नागरिकसुद्धा कर्तव्य तत्पर असावे, हा विचार आज आपल्याला गरजेचा वाटतो. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये कर्तव्यापासून लोक दूर जाताना दिसतात. म्हणून अशा खऱ्या अर्थाने भारताला जर प्रगत आणि उन्नत करायचं असेल तर प्लेटोच्या विचाराची उजळणी या ठिकाणी परत व्हावी, अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. पाचवा याचे फायदा आहे स्त्री पुरुष समानता. प्लेटोचा आणखीन एक जमेची बाजू आहे की 2300 वर्षापूर्वी त्यांनी विचार मांडले आणि स्त्री पुरुषांना समान या ठिकाणी संधी दिलेली आहे, जी की आजही आपल्या भारतामध्ये आणि जगामध्ये बऱ्याचशा देशामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी दिली जात नाही. म्हणून हा प्लेटोचा विचार निश्चितच परत स्वीकारण्यासारखा आहे आणि या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे, असं मला म्हणायचं आहे. सहावा मुद्दा तत्त्वज्ञ राजकीय प्रणाली. एक उत्कृष्ट अशा प्रकारची राजकीय प्रणाली आणि राजकीय व्यवस्था बैठक निर्माण करून देण्याचं श्रेय प्लेटोला जातं. म्हणून प्लेटोचे हे विचार अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त आहेत, असं मला म्हणायचं आहे. मित्र, गेल्या 1.5 महिन्यापासून आपण प्लेटो हा पाश्चिमात्य राजकीय विचारवंतातला जो पेपर आहे, पहिला विचारवंत, आपण या ठिकाणी आज समाप्त करत आहोत. काही अडचणी आणि प्रॉब्लेम असतील तर कृपया आपण व्हॉट्सअपवर लिहून तुम्ही त्या प्रतिक्रिया कळू शकता किंवा मला प्रत्यक्षात आपण फोन करू शकता, असं मला म्हणायचं आहे. आता आपला वेळ झालेला असल्यामुळं मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.